राज्यातील कृषी विभागामध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कापूस, सोयाबीन आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठीच्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा दाट संशय आता निर्माण झालाय. कारण ही योजना तयार होण्याआधीच आणि योजनेचा GR निघण्याआधीच योजनेत शेतकऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या कापूस साठवणूक बॅगचे दर किती असावेत याचे अचूक सल्ले धनंजय मुंडेंना काही अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रात दिसून येत आहेत. दरम्यान अंजली दमानिया यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. महाराष्ट्रातला 542 कोटीचा जो कृषी घोटाळा झालाय त्याच्यावर अनेक माध्यमांनी फॅक्ट चेक केलं, पण एबीपी माझाने ती स्टोरी अतिशय लावून धरली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्यांनी अनेक गोष्टीचे दर किती खोटे होते या घोटाळ्यातले हे त्यांनी बाहेर आणलं आणि आज कॉटन स्टोरेज बॅगमध्ये देखील कसा मोठा घोटाळा झालाय ते एबीपी माझाने दाखवलंय. कारण 12 जानेवारी रोजी त्यांनी किती त्याची किंमत असावी असं महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाकडे विचारणा केली असता तो 1250 असावा असं सांगण्यात आलं. 12 मार्चला त्याची किंमत 1250 आहे असं ठरवून तो GR काढण्यात आला. टेंडर जे झालं ते देखील 1250 झालं. L1 कॉन्ट्रॅक्टरनी बीड केलं ते देखील 1250 होतं आणि वर्क ऑर्डर जी होती ती देखील 1250 होती. म्हणजे 1 रुपया देखील पुढे मागे झाला नाही. याच्यावरनं किती सराईतपणे आणि सगळ्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कृषी मंत्र्यांनी हा घोटाळा केलाय हे आता स्पष्ट झालंय. पण कमाल अशी वाटते की आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने याची चौकशी सुद्धा लावू नये. याच्यापेक्षा जास्त काय कमालीचं असू शकतं मला असं वाटतंय. आता तरी मुख्यमंत्र्यांनी जागं व्हावं, याच्यावर तातडीने चौकशी लावण्यात यावी ही नम्र विनंती मी आज त्यांना करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.